नमस्कार. कसं काय मंडळी, मजेत ना? मी पूजा आणि मी सुधीर आणि आणि आमचा हा- गौरंग. या, तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये बऱ्याच दिवसानंतर बऱ्याच महिन्यानंतर खूप खूप स्वागत आहे. म्हणजे लॉंग व्हिडिओमध्ये. लॉंग व्हिडिओ हा जवळजवळ वर्षानंतर आपण करत आहोत, तर थोडंफार ऍडजस्ट करून घ्या कारण लॉंग व्हिडिओची सवय गेलेली आहे. शॉर्ट व्हिडिओची सवय आहे आम्हाला येस, आता. हा सध्या कंटिन्यू आपले शॉर्ट व्हिडिओ येत आहेत, पण लॉंग व्हिडिओ म्हटलं आज स्पेशल मुहूर्त आहे, तर त्या स्पेशल मुहूर्त आपण थोडं थोडं काही ना काहीतरी सुरू करावं लॉंग व्हिडिओ थ्रू पण. तर आज आहे स्पेशल दिवस. म्हणजे आज सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्व आपले जे यूट्यूबचे आपले जे काय म्हणतात सबस्क्रायबर आहेत आणि जे कोणी आपला हा चॅनल बघतात त्यांच्या माध्यमातून मी एक सांगेल की आज आपल्या चॅनलला 5 वर्ष पूर्ण झालेले आहेत. म्हणजे 5 वर्षाचा प्रदीर्घ कालावधी पूर्ण झालेला आहे. 12 जुलै 2021 सहज असं डोक्यात आलतं आणि मी पहिला ब्लॉग शूट केलेला, आपण इगतपुरीला गेलेलो माझं पळत काढलेला. तो खूप कॉमेडी, म्हणजे त्यावेळेस नव्हतं वाटलं, पण हो तो पण पाहिला ना. पण आता तो पाहिल्यानंतर मी पण खूप हसले, पण खूप छान त्यावेळेस सुरू केलेला आणि आतापर्यंतचा हा 5 वर्षाचा प्रवास आहे. खूप त्याच्यात अप डाऊन्स अशा सगळ्या गोष्टी आहेत, पण फायनली 5 वर्ष पूर्ण झाले. Yes, आणि yes. महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे आणि सगळ्यांच्या सपोर्टमुळे 20,000 सबस्क्रायबरचा टप्पा देखील पार केलेला आहे. हो. आणि आपले आता गेल्या महिन्यात झालेले आहेत ऍक्च्युली 20,000 सबस्क्रायबर्स, पण आमचं काही ना काहीतरी रिझन्स ह्याच्यामुळं ते सेलिब्रेशन करायचं राहिलं, तर म्हटलं दोन्ही पण आपण सोबतच 5K आणि 20,000 सबस्क्रायबर्स असं दोन्ही पण आपण सोबतच करावा म्हणून आजचा आम्ही दिवस म्हणजे 12 जुलै. जास्त आता हा काही बोलून देणार नाही मी तुम्हाला, व्हॉइस ओव्हर करून बाकीच्या काही गोष्टी बोलायच्या आहेत ते तुमच्यासोबत शेअर करेल. तर आता आम्ही खूप काही मोठं सेलिब्रेशन नाहीये, छोटा एक केक कट करणार आहोत, भगवंतांचा आशीर्वाद घ्यायचा, छोटा केक कट करायचा आणि बस. अभिनंदन. सर्वात प्रथम सर्वांचे मनापासून आभार की तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात. त्यासाठी मी या व्लॉगमध्ये माझं यूट्यूबचा 5 वर्षांचा एक्सपिरियन्स शॉर्टमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज डू सबस्क्राईब. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हाईप द्यायला पण विसरू नका. चलो उशीर न करता आपल्या व्हिडिओला सुरुवात करू. 12 जुलै 2021ला मी पहिला व्लॉग अपलोड केलेला, पण त्या अगोदर 1-2 महिने मला बरेच असे व्हिडिओ येत होते. सर्वात पहिला मी जो व्लॉग पाहिला होता तो होता क्रिश महाडिकचा फॅमिली व्लॉग, आणि त्यामुळे मला तो खूप इंटरेस्टेड वाटायला लागला, म्हणून मी त्याचे सर्व व्हिडिओ पाहिले आणि त्यामुळेच मला बाकीच्यांचे पण व्हिडिओचे नोटिफिकेशन यायला लागले होते. तेव्हा मी रचना स्नो एंजल, प्रियंका प्रकाश आणि नुकतीच व्हायरल झालेली हाऊस क्वीनची व्हिडिओ पाहत होती. ते पाहून मला पण वाटले की आपण सुरू करूया का, कारण मला त्या ह्या सर्व गोष्टींची चांगलीच आवड आहे. तर चला आवड म्हणून सुरू करू. आणि त्यांच्याशी बोलल्यानंतर ते पण रेडी झाले, म्हणून मी पहिला व्हिडिओ केला. तेव्हा मला काहीच नॉलेज नव्हते. व्हिडिओ एडिट कसा करायचा, यूट्यूब चॅनल कसे ओपन करायचे, ते हँडल कसे करायचे, पण म्हणतात ना आवड असेल तर सर्व काही पॉसिबल होते. आणि त्यात माझ्याकडे मोबाईल पण चांगला नव्हता, तो काहीतरी 10,000चा मोबाईल माझ्याकडे होता. मी तेव्हा बँकिंगचे प्रिपरेशन करत होती, म्हणून मला कन्सिस्टंटली व्हिडिओ करता येत नव्हते. पण कधी बाहेर गेलो, कधी हॉटेलला गेलो, कधी काही सण असतील तसे मी व्हिडिओ करायला लागले. आणि हो, सुरुवातीला मला रिस्पॉन्स पण खूप चांगला भेटला आणि 5 ते 6 महिन्यामध्येच माझा चॅनल मॉनिटाईज पण झाला. त्यामुळे थोडा कॉन्फिडन्स आला की मी करू शकते ह्याचा. त्यामुळे कंटिन्यू व्हिडिओ अपलोड करायला सुरुवात केली. आणि हो, मला तेव्हा बऱ्याच कॉमेंट यायच्या की डेली रुटीन शेअर कर, तुझ्या घरातल्या गोष्टी दाखव. पण तेव्हा असे व्हायचे की काय दाखवू मी घरातले, माझ्या ओळखीचे लोक माझ्यावर हसतील, ते काय म्हणतील, म्हणून मी ते कधी ट्रायच नाही केले. आणि माझा चॅनल चांगला ग्रो होत होता, तेवढ्यात आम्हाला नाशिक सोडावे लागले आणि राहुरीत शिफ्ट व्हावे लागले. त्यामुळे मी माझे व्हिडिओ पोस्ट करायचे बंद केले, कारण मी तिथे काय शूट करू हा प्रश्न पडला. आणि तिथेच माझी सर्वात मोठी चूक झाली, नाहीतर आज मी कुठे असले असते. खूप वाईट वाटते त्या गोष्टीचे की मी तेव्हा थांबायला नको होतं, कारण त्यावेळी माझ्यापेक्षा कमी सबस्क्रायबर्स असलेले त्यांनी कंटिन्यू व्हिडिओ अपलोड करून त्यांचं सध्या 100K 200K असे सबस्क्रायबर्स आहेत आणि त्यांनी चांगला ऑडियन्स पण ग्रो केला. हीच माझी सर्वात मोठी खंत आहे. पण ठीक आहे, आणखीनही वेळ गेलेली नाही, म्हणून मी परत रिस्टार्ट केले आहे. जसे पॉसिबल होईल तसे माझे डेली रुटीन शेअर करायला सुरुवात केली. आणि हो, माझी यूट्यूबचं पेमेंट पण मला 1 वर्षाच्या आतमध्ये भेटलेले. त्यामुळे मी राहुरीत गेलो पण महिन्यातून, कधी 2 महिन्यातून, तर कधी 6 महिन्यातून व्हिडिओ करायला लागले. तेव्हा मला अचानक क्लिक झाले की आपण नगरमधील शॉपिंगची व्हिडिओ शूट करू शकतो, म्हणून मग मी ते सुरू केले आणि त्याला पण मला खूप चांगला रिस्पॉन्स भेटायला लागला. त्यामुळे मी डिसाईड केले की चला शॉप एक्सप्लोअर करायचेच व्हिडिओ आपण करत जाऊ. त्याला रिस्पॉन्स पण चांगला भेटायचा आणि अर्निंग पण चांगली व्हायची, म्हणून सुरू केले. पण ते व्हिडिओ पण मला जास्त दिवस करता आले नाही, कारण माझी प्रेग्नन्सी राहिली. त्यामुळे मला ट्रॅव्हलिंग पॉसिबल नव्हते आणि प्रेग्नन्सीमध्ये पण बरेच प्रॉब्लेम येत होते, म्हणून
रेस्ट करणं गरजेचं होते. मग परत व्हिडिओला सुट्टी भेटली. असे बऱ्याच वेळेला सुरू केले, नंतर स्टॉप केले, पण आता फायनली 10 महिने झाले मी कंटिन्यू मिनी व्लॉग अपलोड करायला सुरुवात केली आणि त्याला पण मला खूप चांगला रिस्पॉन्स भेटत आहे. तुमचे खूप छान छान प्रेम भेटत आहे, खूप छान छान कॉमेंट येतात. ते पाहून खरंच वाटतं की एवढ्या दिवसाच्या मेहनतीचं फळ मला भेटत आहे. पण ह्या 5 वर्षात व्हिडिओ अपलोड करण्यासाठी मला खूप पेशन्सची गरज होती, कारण मी 5 वर्षे ही विदाऊट पेमेंट काम केल्यासारखेच केलं आहे. आत्तापर्यंत मला एक 5 ते 6 पेमेंट भेटले आहेत आणि त्यामुळे पण कदाचित मी कन्सिस्टंटली व्हिडिओ अपलोड करू शकले नाही. लोकांना जेवढे यूट्यूब इझी वाटते ना, तेवढं तर इझी अजिबात नाही. ज्यांच्याकडे ती क्रिएटिव्हिटी आहे ना, तेच करू शकतात, हे असे माझं तर म्हणणं आहे. आणि हो, या सर्वांमध्ये मला माझ्या दोन्ही घरातल्यांनी खूप सपोर्ट केला. मी आमच्या दोन्ही घरातील पहिली मुलगी आणि सून आहे की जिने हे यूट्यूबमध्ये कंटेंट क्रिएशनमध्ये करिअर करण्याचे ठरवले. त्यांच्यासाठी ही फील्ड पूर्णतः नवीन होती, तरीही मला कोणी अपोज केला नाही. उलट मला सपोर्ट केला, व्हिडिओसाठी नवनवीन आयडिया दिल्या आणि त्यामुळेच मी हे करू शकले असे मला वाटते. सर्वात महत्त्वाचा सपोर्ट म्हणजे माझा नवरा आणि माझी ताई. ह्या दोघांनी मला खूप माझ्या या जर्नीमध्ये खूप सपोर्ट केला. मी कधी डिमोटिवेट झाले, व्ह्यूज नाही आले, सबस्क्रायबर्स नाही वाढले, अर्निंग नाही झाली, तर मला व्हिडिओ करण्याची इच्छा व्हायची नाही. तेव्हा ताई मला ओरडून सांगायची की तू जर हे निवडलं आहे तर प्रयत्न कर, तुला सक्सेस नक्की भेटेल. आणि ह्यांनी तर अल्टिमेट सपोर्ट केला आहे मला आणि आत्ता पण तेवढा सपोर्ट करतात. आम्ही कुठे बाहेर गेलो, मला कोणी विचारले की काय करते, तर मी लगेच सांगते घरीच असते. पण हे तेवढ्यातून पण सांगतात की नाही, कंटेंट क्रिएटर आहे, तिचे यूट्यूबला एवढे सबस्क्रायबर्स आहेत. कधी कधी मला लाज वाटते मी काय करते हे सांगायचे, पण ते अभिमानाने सांगतात आणि त्यामुळेच मी एवढे दिवस विदाऊट अर्निंग व्हिडिओ करू शकले. हो, आत्तापर्यंत 5-6 पेमेंट मला रिसीव्ह झाले, पण माझ्या मेहनतीच्या मानाने ते काही कमीच आहेत ना. आत्ता 1-2 मंथ झाले चॅनल चांगला ग्रो होत आहे, त्यामुळे इथून पुढे माझे चांगलं अर्निंग होईल आणि त्यामुळे मला आणखीन छान छान कंटेंट तुमच्यासोबत शेअर करता येईल. तुमच्या सर्वांचा सपोर्ट असाच माझ्यासोबत राहू द्या. आणि हो, तुम्हाला असे लॉंग व्हिडिओ पाहायला आवडतील का, ते पण कॉमेंटमध्येच नक्की सांगा. तर हा असा काही होता माझा यूट्यूबचा 5 वर्षांचा प्रवास. त्याच्यात मी खूप कुठे आधेमध्ये गेलेले आहे, पण ठीक आहे, मी एक शॉर्टमध्ये तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला माझा यूट्यूबची जर्नी कशी वाटली ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला असेच आणखीन व्हिडिओ पाहायला आवडतील का, माझे आणि गौरचे डेली रुटीन पाहायला आवडेल का, मी घरातली गोष्टी कशा मॅनेज करते ते पाहायला आवडतील का, ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. चलो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत बाय. इकडं गौर रखू का? हे बघ.